पाथरे बुद्रुकमध्ये अस्मानी संकट, 9 गायींचा मृत्यू, बळीराजा संकटात. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. राहता तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. काल सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने पाथरे बुद्रुक परिसरात मोठे तांडव माजवले आहे. या नैसर्गिक आपत्तीत महावितरणची विजेची तार अंगावर तुटून पडल्याने 2 शेतकऱ्यांच्या 9 दुभत्या गायींचा जागीच मृत्यू झाला आहे. 9 लाखांचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. पाहुयात या घटनेचा हा सविस्तर रिपोर्ट. निसर्गाचा लहरीपणा आणि महावितरणचा निष्काळजीपणा यामुळे राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील 2 शेतकरी कुटुंबांवर आभाळ कोसळले आहे. काल सायंकाळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने या परिसराला झोडपून काढले. यावेळी येथील शेतकरी सोपान लक्ष्मण घोलप आणि संजय भास्कर घोलप यांच्या गोठ्यावर विजेची उच्च दाबाची तार तुटून पडली. काही कळण्याच्या आतच गोठ्यात बांधलेल्या 9 गायींना विजेचा भीषण झटका बसला आणि या मुक्या प्राण्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या सर्व गायी दुभत्या होत्या. या दुग्ध व्यवसायावरच घोलप कुटुंबाची उपजीविका अवलंबून होती. या एका घटनेमुळे शेतकऱ्यांचे जवळपास 9 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हे संकट आल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच राहता तहसीलदार कार्यालयाचे पथक आणि महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संपत तांबे, डॉक्टर खपके आणि महसूल विभागाचे सलीम इनामदार यांनी नुकसानीचा रीतसर पंचनामा केला आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी तुषार भालेराव देखील उपस्थित होते. हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. दोन्ही शेतकरी गरीब असून गायींच्या दुधावरच त्यांचा संसार चालत होता. आमची शासनाला विनंती आहे की कोणतीही तांत्रिक अडचण न आणता या शेतकऱ्यांना 9 लाखांची मदत तातडीने मंजूर करावी. यावेळी पाथरे बुद्रुक गावचे सरपंच उमेश घोलप, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव कडू, माजी सरपंच सोपानराव घोलप, भाऊसाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी सागर कडू, मंगेश घोलप, तेजस कडू, सिद्धार्थ कडू, मच्छिंद्र घोलप, निलेश तुंबारे, कामगार तलाठी सलीम इनामदार, जनसेवा कार्यालयाचे स्वयंसहाय्यक प्रदीप गाडेकर, संकेत दिघे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आता सरकार या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला किती लवकर हात देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज चॅनल, आश्वी. 9:30 ते 10च्या दरम्यान ही घटना घडली. एकूण गाया 9 होत्या आणि मी दरवाजा खोलायला गेलो, गायाचा आवाज आला मला, म्हणून खोलायला गेलो, मला करंट बसला, शॉक बसला. तरी माझे बरेचसे म्हणजे 8-9 लाखाचं माझं म्हणजे हानी झालेली आहे. ती मला मदत, शासनाने मला मदत द्यावी ही विनंती. घोलप यांच्या गोठ्यावर इलेक्ट्रिक तार तुटून विद्युत करंट उतरून 9 गाया मृत पावलेल्या आहे. त्यात 5 दुधाच्या होत्या आणि 4 कारवडी होत्या. त्या 5 दुधाच्या गायांची किंमत आणि ती कारवडी धरून कमीत कमी 9 ते 10 लाखाची किंमत आहे. आणि त्यांचं दूध चालू होतं 100 ते 150 लिटर रोज. त्यांचं पूर्ण प्रपंच उद्ध्वस्त झालेलं आहे. तर त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी. आता पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो. त्या साईडला घ्या.